संकेत भोसले याच्या अपहरणानंतर त्याला बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी शहर शिवसेना उपप्रमुख शिंदे गट कैलास धोत्रे याला अटक करण्यात आली आहे। भिवंडी शहर पोलिसांनी धोत्रे याच्यासह 2 आरोपींना अटक केली। आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या हत्येतील आणखी एका आरोपीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। आता अटक केलेल्या आरोपींची संख्या 7 झाली आहे। पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली। पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्य आरोपी धोत्रे, आकाश जाधव आणि विशाल साबळे यांना अटक केली। त्याचवेळी भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे याला अटक केली। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मयत संकेत भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली होती। या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। 14 फेब्रुवारी रोजी शहरातील BNN कॉलेजजवळ धक्काबुक्कीवरून देवा धोत्रे आणि संकेत यांच्यात वाद झाला होता। यानंतर हाणामारीही झाली। काही वेळानंतर देवा, त्याचे वडील कैलास आणि त्याच्या इतर साथीदारांनी संकेतचे अपहरण केले। मारहाणीनंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत फेकण्यात आले। गंभीर जखमी संकेतवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला। RPI आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत कैलास आणि त्याचे साथीदार 2-3 वाहनांतून आल्याचा आरोप केला। त्यांनी संकेतला वराला देवीकडे नेले, त्याला अंमली पदार्थ पाजले आणि मारहाण केली। रक्तस्राव होऊ नये म्हणून त्याच्या डोक्यावर रबर पाईपने वार करण्यात आले। यामुळे तो बेशुद्ध झाला। शुद्धीवर आल्यानंतर त्याला पाणी पाजले आणि मारहाण करण्यात आली। संकेत याच्यावर वाहन चढवल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचा आरोप महेंद्र व मृताच्या अन्य नातेवाईकांनी केला आहे। हल्लेखोरांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत लोटस हॉस्पिटलमध्ये नेले, पण तिथल्या डॉक्टरांनी त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला दाखल करण्यास नकार दिली। यानंतर आरोपींनी त्याला तेथे फेकून तिथून पळ काढला। कुटुंबियांनी 2.5 तास त्याचा शोध घेतला आणि बेशुद्ध अवस्थेत मुंबईतील KM रुग्णालयात दाखल केले। कुटुंबियांनी कैलासला जाऊन अपहरणाबद्दल विचारले असता त्याने ते नाकारले, असा आरोप महेंद्र गायकवाड यांनी केला आहे।